नमस्कार, पाहूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स. प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो. तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी. संपर्क 8600826700. महाराष्ट्र राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयामध्ये एकूण रिक्त असलेल्या पदापैकी तब्बल 5012 सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीस शासन मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार महाविद्यालयामधील रिक्त पदे भरणे अत्यावश्यक होते. त्याच दिशेने हा निर्णय घेण्यात आला आहे. या पदभरतीमध्ये आरक्षण धोरण अचूकपणे राबवता यावे यासाठी मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार दिनांक 25 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे येथे राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील उपकुलसचिव व सहाय्यक कुलसचिव यांच्यासाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून लाभले होते. डॉक्टर शैलेंद्र देवळानकर, कार्यकारी संचालक MSFDA पुणे तथा संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर देवळानकर यांनी आवर्जून नमूद केले की आरक्षण धोरण अचूकपणे राबवले तरच समाजातील सर्व घटकांना उच्च शिक्षणात न्याय मिळेल आणि NEP 2020च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासन बळकट असणे आवश्यक आहे. डॉक्टर प्रकाश बच्चाव, विभागीय सहसंचालक कोल्हापूर, श्री संदीप पाटील, सहाय्यक महसूल अधिकारी मागासवर्ग कक्ष नाशिक, श्री इक्बाल दरवाजकर, सहाय्यक महसूल अधिकारी मागासवर्ग कक्ष पुणे, डॉक्टर दिलीप भरड, माजी कुलसचिव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, डॉक्टर अर्चना बोराडे, सहसंचालक उच्च शिक्षण संचालनालय पुणे व डॉक्टर सुयश दुसानी, प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण संचालनालय पुणे या तज्ज्ञ साधारण व्यक्तींनी बिंदू नामावलीची प्राथमिक तपासणी, सामाजिक आरक्षणासोबत महिला व दिव्यांग यांचे समांतर आरक्षण अचूकपणे कसे राबवावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले आणि सहभागी अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.